माझ्यासाठी आज नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे, तर नक्की पहा आणि लाईक सबस्क्राईब करायचं बघा. तर बघू शकता इथे एक साडी घेतली मी, अख्खी साडी घेतली. तर याच्यापासून ना मी पायपुसणी बनवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, बघा मी कशी पायपुसणी घरच्या घरी बनवते. तर बघा एका साडीपासून मी पायपुसणी बनवणार आहे. तर आपल्याला उभी साडी धरायची आहे आणि 3 याला कट करायचे आहे तिला. तर अशा प्रकारे कट करायचे आहे. तर 3 भाग करायचा आहेत उभी साडी धरून आणि आपल्याला त्याची ना, तर बघा एक भाग काढला, आता दुसरा भाग काढत आहे मी, जेणेकरून आपल्याला त्याची ना वेणी बनवायची आहे. तर आपण वेणी बनवणार आहे त्या साडीची आणि त्याच्यानंतर आपण बनवणार आहे पायपुसणी. तर बघा अशा प्रकारे मी वेणी बनवून घेतली आहे. तर बारीक नाजूक अशी वेणी बनवून घ्यायची. आणि तर मुलं पण मला धरू लागतात. तर एकटीचं काही काम म्हणजे एकटीला काही जमत नाही, त्याला 2-3 माणसं लागतात बनवायला. तर इकडं रोहनने धरलं आणि तिकडं तेजू धरू लागती, कारण गुंताडा होत होता त्याच्यामुळं. तर तेजू पण मदत करू लागते. आणि मग आवळून वेणी घालायची असते आपल्याला त्याची, जशी की केसाची घालतो आपण तशी. तर सोप्या पद्धतीने बनवायची आहे पायपुसणी. तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा किती मस्त अशी पायपुसणी ती. तर मी पण बनवली आहे, तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी बनवलेली पायपुसणी. तर बघा अशा प्रकारे वेणी घालून घेत आहे मी. तर एकदम मोठी लट झाली आहे, जाडजूड वेणी. आणि त्याला ना आपलं, तर बघू शकता झाली आता माझी पूर्ण वेणी झालेली आहे. आणि आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे, त्याला ना बांधून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे मी बांधून घेतला आहे, जेणेकरून वेणी आपली सुटणार नाही नंतर. तर चला बांधून ही घेतलं आणि याला ना कट करून घेऊया. तर कात्री आहे माझ्याकडे, तर कात्रीने कट करून घेतलं. आणि कडचं ना ती दोर वगैरे साडीचं निघालेलं होतं ते पण कट केलं मी. तर आपल्याला ना आता पायपुसणी विणून घ्यायची आहे. तर बघा अशी गोल 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 दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे आपल्याला सुईने. जर तुमच्याकडे माझ्याकडे मिशन आहे, पण मी ना सुईने शिवणार आहे घरीच. तुमच्याकडे मिशन वगैरे असेल घरी तर मिशन शिवू शकता तुम्ही, पण जाड दोऱ्याने शिवली का नाही जास्त दिवस टिकते, त्याच्यामुळे मी सुईने शिवणार आहे. तर अशी गोल 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 बघू शकता ती मस्त झालेली आहे पायपुसणी. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि मला माझी पायपुसणी कशी आली आहे ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर बघा एक सुई घेतली आहे आणि त्याला ना आपण लेफ्ट वगैरे शिवतो का नाही तसंच अशी वेणी बघा किती मस्त आली ना माझी वेणी, एकदम लांब की. तर साडीचं 3 भाग केला आणि एकच वेणी बनवून घेतली लांबकी, जशी की मी दाखवली तुम्हाला तशी ना. आता ना आपल्याला गोल गोल शिवून घ्यायचं आहे. तर शिवताना ना इतकं माझ्या बोटाला ना फोडच आला होता, ती मी सुईने शिवून घ्यायचं म्हणल्या बोट खूप दुखतं त्याच्यामुळं. तर बघा अशी खुपसून घ्यायची सुई आणि कुंट काढायची आणि शिवून घ्यायचं, एकदम आवळून घ्यायचं जेणेकरून लूज होऊ नये पायपुसणीच्या त्याच्यामुळे. तर बघा अशा प्रकारे गोल बनवून घेतली आहे. कशी वाटते तुम्हाला? तर बघा आता माझी ना थोडीशीच राहिली आहे बनवून घ्यायची पायपुसणी. तर आता माझी पूर्ण झालेली आहे. तर कशी वाटते तुम्हाला? तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. तर आता पावसाळा चालू होईल आणि विकत आणायची म्हटल्यावर खूप महाग असते पायपुसणी. तर अशा प्रकारे घरीच बनवून तुम्ही एका साडीपासून जुन्या पाण्या साडीची बनवू शकता घरीच. तर बघा किती मस्त गोल आले ना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला बा.